आपण तुकाराम महाराजांनी वेगळं नाव दिलं. दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि आनिक निर्दळन कंटकाचे. दयेची व्याख्या तुकाराम महाराजांनी अशी केलेली आहे की धर्माला अनुसरून दया कशाला म्हणायचं, तर जर प्राणीमात्रांचं पालन करणं ही दया आहे. त्याचप्रमाणे जे समाजामधील कंटक आहेत किंवा समाजाला विघातक अशा प्रकारची कृत्य करणारे लोक आहेत, तर त्यांचं निर्दळन करावं, त्यांचा नाश करावा, याचासुद्धा समावेश दयेमध्येच होतो. तुकोबारायांनी दुसरी दयेची व्याख्या केली की या ठिकाणी दया जी तुकाराम महाराज म्हणतात, न जावा वेळ वाया मुख्य दया हे देवा. आपला जो आपल्या जीवनामध्ये आलेला वर्तमान काळात जो प्राप्त झालेली जी वेळ आहे, त्या वेळेचा आपण सदुपयोग करणं, याला पण दया असं म्हणतात. ही पण दया कोणावर आहे? आपली आपणावर केलेली दया आहे, असंही दयेचं स्वरूप सांगितलं. परंतु दया दुसरं काय आहे की दुसऱ्याचं दुःख पाहून अंतःकरण द्रवीभूत होणं, याला दया म्हणतात. मग करुणा काय आहे? तर त्या करुणा किंवा याला कणव असं म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की दया आणि करुणा किंवा कणव याच्यामध्ये थोडा भेद आहे. आणि तो भेद कोणता आहे याविषयी अखंडानंद स्वामींनी सांगितलं की आपण रस्त्याने जात असताना एखादा अपघात आपण रस्त्यावर पाहतो आणि नंतर आपण दुसऱ्याला सांगतो की आम्हाला आज एकदम आमच्या हृदयामध्ये एकदम धस्स झालं आणि आम्ही तो अपघात पाहिला आणि मला त्या अपघातामध्ये तो मनुष्य आमच्या अगोदर रस्त्यावर अपघात झाला होता, तो रस्त्यावर पडलेला होता, रक्तातून आपल्या अंगातून रक्त तो थारोळ्यात पडलेला होता आणि तो सारखा पाणी पाणी असं म्हणत होता. तर मग म्हटले त्याला पाणी पाणी म्हणत होता, मग तुम्ही काय केलं? तर तो म्हणतो काही नाही, मला खूपच वाईट वाटलं, मला रात्री झोप पण आली नाही. मग तू काय केलं त्यासाठी? तो म्हणतो काही नाही केलं, मला वाटत होतं की तो पाणी मागतो, तर तिथं इतका मोठा घोळका आहे, कोणी त्याला पाणी देत नव्हतं, तर आपण त्याला पाणी द्यावं असं मला वाटलं, पण मी मात्र त्याला पाणी दिलं नाही. का पाणी दिलं नाही? ते म्हणे समजा मी पाणी दिलं आणि त्या अपघाताचा पंचनामा होण्याची वेळ आली, तिथं लोक आले पोलीस, तर ते आपलाच पिच्छा पुरवणार. मग त्या जबाब देण्यासाठी त्या पोलीस चौकीवर किंवा कोर्टात आपल्याला वारंवार जावं लागणार. मग त्यापेक्षा आपणही भाग न घेतलेला बरा, म्हणून मी पाणी दिलं नाही. त्याचं अंतःकरण द्रवीभूत झालं, परंतु मदतीसाठी कार्यकारी झालं नाही, म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली नाही. ही दया आहे. आणि करुणा जी आहे, त्या करुणेचा अर्थ असा आहे की काय उद्या होईल ते होईल. कोणत्याही सरकारी कायद्याची मर्यादा, धर्मशास्त्राची मर्यादा हे काही नाही. आता तो मनुष्य जो रात्रंदिवस म्हणजे पीडित झालेला आहे, क्लेश भोगत आहे, अशा वेळेला त्याचे क्लेश दूर करण्यासाठी आपण धावून जाणं आणि जीव ओतून कार्य करणं, हे त्या करुणेचं स्वरूप आहे. म्हणून ही त्याची कणव आहे. आणि ही कणव कुठं आली? माहेराला आली. म्हणजे कोणत्याही प्रकारची मर्यादा न पाळता समोर असणारा जीव त्याच्या दुःखातून त्याची निर्मुक्तता कशी व्हावी यासाठी प्रसंगी आपलं बलिदान द्यायला सुद्धा ते तयार आहे. जसं ते बापूगाई धनी नाशिकमध्ये पूर्वीच्या काळात धडे होते शाळेत, बापूगाई धनी म्हणून, आणि त्यांना ते घर सगळं पेटलं आणि त्यावेळेला त्या घरामधलं एक वासरू होतं, गाईचं मला वाटतं, का लहान बाळ होतं पाळण्यामध्ये. सगळे लोक घराच्या बाहेर पळाले आणि ते बाळ राहिलं तिथं. ती आई आकांत खूप करायला लागली. मग ते बापूगाई धनी ते आगीत शिरले आणि त्यांनी त्या पाळण्यातून त्या मुलाला बाहेर काढलं. गाईचं वासरू होतं आणि ते गाईच्या वासराला त्यांनी बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर एक तुळई मोठी ती त्यांच्या अंगावर पडली, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला याच्यामध्ये. तर असे याला काय म्हणतात की दया जर कार्यकारी झाली तर तिचं नाव येतं कणव. आणि त्यावेळेला ती कोणत्याही हा मनुष्य कोण आहे, कोणत्या जातीचा, कोणत्या लिंगाचा, याचा कुठलाही विचार न करता केवळ त्याला दुःख निर्मुक्त करायचं. याला इथं साहित्यिक भाषेमध्ये माऊली म्हणतात की माहेरा आली कणव. अगोदरच दयाळू आणि त्याच्यामध्ये त्याला ज्यावेळेला हा प्रसंग येतो त्यावेळेला ती जणू काही ती दया माहेरी आल्यासारखं, म्हणजे इतकं स्वातंत्र्य की त्याला आता तो कशाच्याच मर्यादा पाळत नाही. धर्मशास्त्र, लोकव्यवहार याच्या सगळ्या मर्यादा तोडून तो पहिल्यांदा त्याच्या मदतीसाठी धावून जातो. हां, त्या माऊलीचीच होय का? चिखली रुतली गाय ते धड भाकड न पाहे.
चिखलात रुतलेली गाय आहे ना, मग ती आता दूध देते की नाही, का ती भाकड झालेली आहे, मग आता जाऊ द्या, ती रुतली तर रुतू द्या, असं तो म्हणत नाही. तर तिचे ग्लानी होय काला भुला, तिला झालेलं जे दुःख आहे त्याने त्याचं अंतःकरण त्या ठिकाणी द्रवीभूत होत असतं, किंवा ते त्याला काय म्हणतो, कावलेलं असतं अंतःकरण. तिला दुःखातून कसं मी कधी निर्मुक्त करील असं त्याला वाटतं. निम्न भरली उन्हे पाणी ढळोच नेणे. एखादा खड्डा असला तर ते पाणी जे आहे ते पाणी त्या खड्ड्याला भरल्याशिवाय पुढं जातच नाही. तसं समोर आलेल्या मनुष्याच्या दुःखातून त्याचं मुक्तता केल्याशिवाय याचा पाऊलच पुढं जात नाही. निम्न भरली उन्हे पाणी ढळोच नेणे, तेव्हा तैसे तेवी श्रांता तोषोनी जाणे सामोरे, तैसे शांता तोषोनी जाणे सामोरे. सामोरे पा. त्या ठिकाणी तसा श्रांत झालेला दुःखी किंवा क्लेशयुक्त पुरुष आहे, त्याच्या मदतीसाठी तो धावून जातो. आता पुढं सांगतात, नाते निर्गुणाचे अवयव किंवा निर्गुण असणारं ब्रह्म, त्याला जणू काही अवयव आलं. म्हणजे निर्गुण असणारं ब्रह्म जेव्हा या ठिकाणी अवयव धारण करतं, म्हणजे सगुण साकार रूपाला प्राप्त होतं, त्याचं नाव आहे संत.